नमस्कार मित्रांनो, न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 4 कंपन्यांची निवड झालेली आहे आणि लवकरच ते सरकारसमोर त्याच्या ज्या फायली त्या सादर करणार आहेत आणि त्यानंतर निर्णयसुद्धा घेण्यात येणार आहे की परीक्षा कधी आहे। तर बघा मित्रांनो, पण ज्या कंपन्यांची निवड झालेली आहे त्या अगोदरच ब्लॅक लिस्टेडमध्ये आहेत, मग अशा कंपन्यांची निवड का झालेली आहे असा आरोपसुद्धा काही संघटनांनी केलेला आहे। तर बघा मित्रांनो, नेमकं काय आहे हा अपडेट तो आपण पाहूया। बघा इथे दिलं आहे की सरळ सेवा भरतीत ब्लॅकलिस्ट कंपन्या, संघटनांच्या आरोप, पारदर्शकतेसाठी MPSCला काम देण्याची मागणी। बघा मित्रांनो, MPSCला सर्व जे एक्झाम आहे त्या MPSC मार्फत घेण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे आणि खरंच मित्रांनो ही मागणी अगदी योग्य आहे, कारण की MPSC मार्फत जर सर्व ज्या सरळ सेवा भरती आहे किंवा जी मेगा भरती ती जर घेतली गेली तर कुठल्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही आणि त्यामध्ये कुठलाही घोटाळासुद्धा होणार नाही। म्हणून मित्रांनो, MPSC मार्फतच जी मेगा भरती जी सरळ सेवा भरती ती घेतली ज्याने हा योग्य आहे। आणि यामागं काय दिलेले ते सुद्धा पाहूया। बघायचे दिले की राज्य शासनातील गट क्रमांक क व गट ड मधील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी MHA-IT विभागाने ज्या कंपन्यांची निवड केली आहे त्यातील 2 कंपन्या यापूर्वी काळ्या यादीत ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आल्या आहेत। तरीही याच संस्थांना काम दिले जाणार असेल तर हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात आहे। सरळ सेवा पदभरतीसाठी MHA-IT विभागाने निविदा प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या 18 कंपन्यांच्या तांत्रिक परीक्षांच्या दर याची तपासणी करून 4 कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याचा प्रस्ताव 2 दिवसात शासनाकडे सादर केला आहे आणि या अपात्र व पात्र कंपन्यांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून MHA-IT विभागातील अधिकाऱ्यांनी त्याच दुजोरा दिला आहे आणि यापूर्वी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून भरती करताना त्यात घोटाळे झाला होता आणि आता पुन्हा ब्लॅकलिस्टेड ज्या कंपन्या आहेत त्या पात्र ठरवण्यात आल्याने विद्यार्थी संघटनांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे। ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच MPSC मार्फत राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत MHA-IT विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही। तर बघा मित्रांनो, अगदी बरोबर आहे, कारण की मागं जी सरळ सेवा भरती होती, जी मेगा भरती होती, यामध्ये खरंच घोटाळे लक्षात आले होते आणि पुन्हाच त्या चुका होऊ नये म्हणून MPSC मार्फतच ही जी सरळ सेवा भरती, ही जी मेगा भरती ही घेण्यात यावी, ही मागणी अगदी योग्य आहे। आणि तुमचे मत काय आहे यावर ते सुद्धा नक्की कमेंट्स करा। तसेच मित्रांनो, इथे दिलेले बघा, सरळ सेवा भरती पारदर्शक झाली पाहिजे, मात्र या प्रक्रियेसाठी ब्लॅकलिस्ट कंपन्यांना पात्र ठरविण्यात आले आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेचे काम केलेली कंपनी मात्र अपात्र ठरलेली आहे। हा एक प्रकार राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या भवितव्याशी खेळ आहे। MHA-ITने पात्र ठरवलेल्या 4 पैकी एका कंपनीला उत्तर प्रदेश सरकारने 2019 मध्ये तर दुसऱ्या एका कंपनीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 1 जून 2020 रोजी काळ्या यादीत टाकले आहे। ही निविदा रद्द करून भरती थेट MPSC मार्फत करण्यात यावी असे महेश बर्डे यांनी सांगितले। तसेच पुढे दिले बघा, MPSCने सरळ सेवेची भरती करण्यास तयार असल्याबाबत राज्य सरकारला पत्र दिले आहे, तरी देखील ही भरती खाजगी कंपन्यांकडून घेतली जात आहे। त्यात काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची निवड झाल्याने सरकार भ्रष्टाचाराला वाव देत आहे आणि अशी शंका निर्माण होत आहे। या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली पाहिजे असे राहुल कवटेकर यांनी सांगितले। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सरकार चुकीचा निर्णय घेते, कारण की MPSC जर या परीक्षा घ्यायला तयार आहेत तरीसुद्धा त्यांना का हे काम दिले जात नाही आहे, हा मोठा प्रश्न आहे आणि यावर काय निर्णय घेण्यात येईल हे सुद्धा आपण नेहमीप्रमाणे पाहत राहू मित्रांनो। तर तुमचे यावर काय मत आहे? खरंच MPSCला जी सरळ सेवा भरती ही परीक्षा घेण्याची परवानगी द्यायला हवी किंवा नाही, तर कमेंट्स नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।